अध्याय 4 ज्ञान कर्म संन्यास योग भाग 2 श्लोक 11 ते 20. भगवंताच्या अवताराचे रहस्य समजून घेतल्यावर आता आपण ईश्वरी न्याय आणि कर्माच्या गुंतागुंतीकडे वळत आहोत. या भागात श्रीकृष्ण सांगतात की ते कोणाशीही भेदभाव करत नाहीत. जो ज्या भावाने त्यांना भजतो त्यांना ते तसेच फळ देतात. इथेच चातुर्वर्ण व्यवस्थेचे खरे आध्यात्मिक स्वरूप स्पष्ट केले आहे. कर्माचे अकर्म कसे करावे आणि ज्ञानी माणूस कर्म करूनही त्यात कसा अडकत नाही याचे अत्यंत सूक्ष्म विवेचन या 10 श्लोकांमध्ये येते. हा भाग आपल्याला कर्माच्या बंधनातून मुक्त होण्याची किल्ली देतो. श्लोक 11. यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैवं भजाम्यहं मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वश. या श्लोकात श्रीकृष्ण त्यांच्या विशाल आणि न्यायप्रिय स्वरूपाचे दर्शन घडवतात. ते म्हणतात, जो भक्त ज्या भावाने मला शरण येतो मी त्याला त्याच भावाने फळ देतो. देव हा आरशासारखा आहे. जशी तुमची श्रद्धा तसा त्याचा प्रतिसाद. जर कोणी त्याला मित्र मानले तर तो मित्र होतो. शत्रू मानले तर तो काळाच्या स्वरूपात येतो. अर्जुना, सर्वच मनुष्य सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करत असतात. कारण शेवटी सर्व इच्छा आणि मार्ग ईश्वराकडेच वळतात. हा श्लोक धार्मिक कट्टरता दूर करून वैश्विक स्वीकृतीचा संदेश देतो. श्लोक 12. कांक्षन्त कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवता क्षिप्रं हि मानुष लोके सिद्धिर्भवति कर्मजा. या जगात बहुतेक लोक भौतिक सुखांच्या आणि कर्मांच्या फळांच्या इच्छेने देवांची किंवा विविध शक्तींची उपासना करतात. श्रीकृष्ण सांगतात की मानवी लोकात कर्माचे फळ लवकर मिळते म्हणूनच लोक तात्पुरत्या फायद्यासाठी धावतात. पण ही फळे नाशवंत असतात. खऱ्या भक्ताने केवळ फळासाठी ईश्वराची आराधना न करता आत्मज्ञानासाठी प्रयत्न केले पाहिजे. हा श्लोक आपल्या मानवी मानसिकतेवर प्रकाश टाकतो की आपण शाश्वत आनंदापेक्षा तात्काळ मिळणाऱ्या भौतिक यशाला जास्त महत्त्व देतो, जे शेवटी आपल्याला बंधनातच टाकतात. श्लोक 13. चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्म विभागश तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. हा गीतामधील अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे. अनेकदा चुकीचा अर्थ लावला जाणारा श्लोक आहे. श्रीकृष्ण स्पष्ट करतात की गुण आणि कर्म यांच्या विभागणीनुसार मी 4 वर्णांची रचना केली आहे. याचा अर्थ असा की वर्ण जन्मावर आधारित नसून व्यक्तीच्या क्षमतेवर आधारित आहे. जरी ही व्यवस्था भगवंतांनी केली असली तरी ते स्वतः या कर्मापासून अलिप्त आणि अकर्ता आहेत. हा श्लोक सांगतो की समाजात प्रत्येक व्यक्तीची भूमिका त्याच्या स्वभावानुसार ठरलेली असते.
आणि कोणतीही भूमिका छोटी किंवा मोठी नसून ती सृष्टीच्या कल्याणासाठी आवश्यक असते. श्लोक 14. न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्म फले स्पृहा इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते. ईश्वर सतत सृष्टीचे कार्य करतो, तरीही तो कर्माच्या बंधनात का अडकत नाही? याचे उत्तर श्रीकृष्ण देतात. मला कर्माची लिप्तता नाही, कारण मला कर्माच्या फळात कोणतीही इच्छा नाही. जो मनुष्य ईश्वराचे हे तत्व जाणतो, म्हणजेच तो स्वतःही फळाची आशा सोडून कर्म करतो, तो सुद्धा कर्माच्या बंधनातून मुक्त होतो. आपण कामात अडकतो कारण आपण फळाशी स्वतःला बांधून घेतो. जर आपण केवळ कर्तव्यावर लक्ष दिले तर कर्माचे ओझे राहत नाही आणि आपण ईश्वरासारखे मुक्त राहू शकतो. श्लोक 15. एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मुमुक्षुभिः कुरु कर्मैव तस्मात् त्वं पूर्वे पूर्वतरं कृतं. पूर्वीच्या काळातील मुमुक्षांनी, म्हणजेच ज्यांना मोक्षाची ओढ होती, हेच तत्व ओळखून आपली सर्व कर्तव्ये पार पाडली होती. त्यांनी कर्माचा त्याग केला नाही, तर कर्मातील आसक्तीचा त्याग केला होता. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, तू सुद्धा पूर्वजांनी आखून दिलेल्या याच मार्गावरून चाल आणि तुझे विहित कर्मे कर. हा श्लोक परंपरेचा आदर करायला शिकवतो. मोक्ष मिळवण्यासाठी हिमालय गाठण्याची गरज नाही, तर संसारात राहूनही निष्काम वृत्तीने आपले काम करणे हाच प्राचीन आणि सिद्ध मार्ग आहे, हे इथे अधोरेखित केले आहे. श्लोक 16. किम कर्म किम कर्मेति कवयोऽप्यत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. कर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे काय, या प्रश्नावर मोठे विद्वान आणि कवी सुद्धा गोंधळून जातात. ही संकल्पना वरवर दिसते तितकी सोपी नाही. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की मी तुला कर्माचे असे तत्व सांगेन, जे समजल्यावर तू या संसारातील सर्व अशुभ आणि बंधनातून मुक्त होशील. केवळ शरीराची हालचाल म्हणजे कर्म नव्हे आणि गप्प बसणे म्हणजे अकर्म नव्हे. यामागील मानसिक भाव काय असावा, याचे रहस्य उलगडण्यासाठी भगवंत अर्जुनाला तयार करत आहेत. श्लोक 17. कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणो अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गती. कर्माची गती अत्यंत गहन आणि गुंतागुंतीची आहे. माणसाने 3 गोष्टींमधील फरक नीट समजून घेतला पाहिजे. 1. कर्म, शास्त्राने सांगितलेले योग्य कर्तव्य. 2. विकर्म, निषिद्ध आणि चुकीचे कर्म. आणि 3. अकर्म, फळाची आशा न ठेवता केलेले कर्म. बहुतेक वेळा आपण विकर्माला कर्म समजतो किंवा
आळसाला अकर्म मानतो. खरी प्रगती तेव्हाच होते जेव्हा आपल्याला कळते की कोणते काम करायचे आहे, कोणते टाळायचे आहे आणि कोणते काम अलिप्तपणे करायचे आहे. हा श्लोक जीवनातील निवडीबाबत सजग करतो. श्लोक 18. कर्मण्य कर्मय पश्ये दकर्मणि च कर्मय सबुद्धिमान मनुष्येषु संयुक्त कृष्ण कर्मकृत. हा या अध्यायातील सर्वात सूक्ष्म श्लोक आहे. जो मनुष्य कर्मात अकर्म पाहतो, म्हणजेच काम करत असतानाही ज्याचे मन शांत आणि अलिप्त असते, आणि अकर्मात कर्म पाहतो, म्हणजेच बाहेरून शांत दिसला तरी ज्याच्या मनात विचारांचे कर्म सुरू असते, तोच खरा बुद्धिमान आहे. असा मनुष्य सर्व कर्मे करूनही योगामध्ये स्थित असतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे यंत्राप्रमाणे काम न करता ईश्वरी प्रेरणेने काम करणे. बाह्य हालचालीपेक्षा आंतरिक शांतता महत्त्वाची आहे. हाच सर्वोच्च कर्मयोगाचा संदेश आहे. श्लोक 19. यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जिता ज्ञानाग्नि दग्धकर्माणं तमाहु पंडित बुधा. ज्ञानी किंवा पंडित कोणाला म्हणावे? ज्याचे सर्व प्रयत्न आणि कार्य वैयक्तिक इच्छा आणि संकल्पापासून मुक्त आहेत, त्यालाच ज्ञानी म्हणतात. अशा माणसाची सर्व कर्मे ज्ञानरूपी अग्नीमध्ये जळून खाक झालेली असतात. याचा अर्थ असा की अशा कर्माचे कोणतेही चांगले किंवा वाईट फळ त्याला चिटकत नाही. जेव्हा आपण कर्तेपणाचा अहंकार सोडतो, तेव्हा आपले कर्म शुद्ध होते. समाजाच्या दृष्टीने ते काम करत असतो, पण आध्यात्मिक दृष्ट्या त्याचे कर्म त्याला बंधनात टाकत नाही, कारण त्यामागे कोणताही स्वार्थी हेतू नसतो. श्लोक 20. त्यक्त्वा कर्म फलासंग नित्यतृप्तो निराश्रय कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित करोति स. ज्या माणसाने कर्माच्या फळाची आसक्ती पूर्णपणे सोडली आहे, जो आपल्या आत्म्यातच नित्य तृप्त आहे आणि ज्याला बाह्य जगाचा किंवा वस्तूंचा आधार घेण्याची गरज उरलेली नाही, असा माणूस सतत कर्मात गुंतलेला असूनही प्रत्यक्षात काहीच करत नाही. त्याची कर्मे त्याला शिवत नाहीत. तो लाटांवर तरंगण्यासारख्या नौकेसारखा असतो, जो पाण्यात असूनही पाण्याने भिजत नाही. ही अवस्था प्राप्त झाल्यावर माणूस जगासाठी आपले कर्तव्य उत्तम रीतीने पार पाडतो, पण त्याचे मन मात्र सदैव परमात्म्यातच स्थिर राहते. श्रीमद भगवद्गीतेचे दिव्य ज्ञान रोज ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून भाग स्वरूपात नवीन श्लोकांची माहिती सर्वप्रथम मिळवा. जय श्री कृष्ण.